श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं आहे, त्वचेला नैसर्गिक ग्लो पाहिजे आहे आणि पचनही सुधरवायचं आहे. तर तुमच्यासाठी एकच उत्तर आहे व ते म्हणजे धण्याचं पाणी. होय, हे एक असा घरगुती उपाय आहे ज्यामुळे तुम्ही केवळ 15 दिवसातच फरक अनुभवू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत धण्याचं पाणी कसं बनवायचं, कधी प्यायचं आणि त्याचे नेमके फायदे काय काय आहेत. यासोबतच मी काही सपोर्टिव्ह अशा टिप्स सुद्धा देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. तर आपण आता बघणार आहोत धण्याचे पाणी पिण्याचे फायदे काय काय असतात. पहिलं म्हणजे पचनक्रिया सुधारते. धण्यामध्ये नैसर्गिक तेल म्हणजेच इसेन्शियल ऑइल्स असतात, जे की जठरातील एन्झाईम्स सक्रिय करतात आणि हे एन्झाईम्स अन्नाचे योग्य प्रकारे पचन होण्यास मदत करतात. म्हणजेच काय तर अपचन, गॅस, मळमळ, पोटदुखी कमी होते. जठर हे शांत होतं व आपली भूक जी आहे ती वाढते. दुसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यास खूप महत्त्वाचं आहे. धण्याचे पाणी नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते आणि मेटाबॉलिझम वाढवते. यामुळे शरीरातील जे ब्लोटिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होतो. चरबी कमी होण्यास मदत होतं व वजन सुद्धा आपलं नियंत्रणात राहतं. पुढील फायदा म्हणजे रक्तातील साखर नियंत्रण करतं. धण्याचे जे बी आहे ते इन्शुलिन सिक्रेशन सुधारतं आणि शरीराला साखर पचवण्यास मदत करतं. टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी धण्याचं पाणी तर खूपच उपयुक्त आहे. नियमित सेवनाने रक्तातील साखरेचा स्तर स्थिर राहतो. पुढचा फायदा म्हणजे त्वचेची व केसांची सुधारणा होते. त्वचेसाठी म्हणजेच धण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे पिंपल्स, पुरळ, डाग यावर नियंत्रण मिळवता येते व शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि उजळ होते. तर केसांसाठी केसांची गळती कमी होते, केसांना पोषण मिळते व वाढ होते. डोक्याच्या त्वचेतील खाज आणि डॅन्ड्रफ सुद्धा कमी ह्या धण्याच्या पाण्याने होत असतो. पुढील फायदा म्हणजे मासिक पाळीशी संबंधित त्रास कमी करतो. धन्यात फायटोइस्ट्रोजन्स असतात, जे महिलांमधील हार्मोनल असंतुलन सुधारण्यास मदत करतात. अनियमित मासिक पाळी ती नियमित होते. पाळीच्या आधी किंवा दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात. PCOD, PCOS असणाऱ्यांसाठी तर खूपच फायदेशीर ठरते. पुढील फायदा म्हणजे यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करतं. धण्याचं जे बी आहे ते नैसर्गिकच डाययुरेटिक आहे, म्हणजेच ते लघवी वाढवतात. यामुळे होतं काय, लिव्हर जे आहे ते स्वच्छ राहतं, मूत्रपिंडातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात व मूत्रदाह किंवा UTI मध्ये आपल्याला आराम मिळतो. पुढील फायदा म्हणजे ब्लड प्युरिफिकेशन म्हणजेच रक्त शुद्धीकरण करतं. धण्याचे जे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे, जे शरीरातील टॉक्झिन्स कमी करतात, ज्यामुळे त्वचेवर तेज येतं, शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर जे आहे ते हलकं वाटतं. पुढील फायदा म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. धण्याच्या पाणी कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतं. LDL म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल जे आहे ते कमी करतं. त्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो. पुढील फायदा म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. धण्याचे पाणी शरीरातील रोग प्रतिकारक पेशींना सक्रिय करते, ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप यापासून संरक्षण होते व संसर्गापासून सुद्धा आपले बचाव होते. तर हे होते फायदे. आता बघायचं आहे धण्याचे पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती व कशी. तर धण्याचे पाणी बनवण्याची योग्य पद्धत म्हणजे 1 ते 2 चमचे धणे घ्यायचे आहे, म्हणजेच कोथिंबिरीचे बी, व 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे, रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे धणे घ्यायचे आहे व ते 1 ग्लास पाण्यात भिजत टाकायचे आहे. त्याच्यावर झाकण ठेवून सकाळी उठल्यावर ते पाणी गाळून घ्यायचं आहे व कोमट करून उपाशी पोटी प्यायचं आहे.
बी किंवा धने जे आहे ते भिजवण्यासाठी तुम्ही स्टील किंवा काचेचेच भांडे वापरू शकतात, प्लास्टिक वापरायचं नाहीये। दुसरी पद्धत म्हणजे उकळवून पाणी बनवून प्यायचं आहे। एका भांड्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यात 1 चमचा धन्याचे बी टाकायचे आहे। पाणी मध्यम आचेवर उकळवायचं आहे 5 ते 7 मिनिटं। नंतर झाकून ठेवायचं आहे व थोडं थंड झाल्यावर गाळून प्यायचं आहे। ही पद्धत सुद्धा तुम्ही उपाशी पोटी किंवा जेवणाच्या आधी 30 मिनिटं हे धन्याचं पाणी प्यायचं आहे। आता मी एक नियम सांगणार आहे, तो म्हणजे धन्याचे पाणी पिण्याची योग्य वेळ। उपाशी पोटी सकाळी एकदाच प्यावं हे एकदम सर्वोत्तम उपाय किंवा नियम आहे। जास्तीचा वापर टाळायचा आहे, म्हणजे दिवसातून फक्त एकच वेळेस हे धन्याचं पाणी प्यायचं आहे। किमान 15 ते 30 दिवस नियमित सेवन करून बघा व तुम्हाला याचा 15 दिवसातच रिझल्ट यायला लागेल। जर शरीरात उष्णता कमी असेल तर 1 दिवसाआड जरी तुम्ही हे धन्याचं पाणी पिलं तरी खूप योग्य ठरणार आहे। जर हवामान खूप थंड असेल तर उकळवून प्यायलेले पाणी योग्य राहणार आहे। आता मी तुम्हाला थोड्या एक्स्ट्राच्या टिप्स देणार आहे, ते म्हणजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर धन्याचे पाणी उपाशी पोटी सकाळी दररोज प्यायचं आहे, कोमट स्वरूपात। पाण्यात अर्धा लिंबाचा रस घालून प्यायलास तर खूपच उत्तम, त्याच्याने लवकर वजन कमी होईल। साखर, बिस्किट, तेलकट खाणं कमी करायचं आहे, तसं केल्यास परिणाम तुम्हाला लवकर दिसेल। व त्यासोबतच थोडाफार व्यायाम किंवा व्यायाम न करता तुम्ही हलकं जरी रोज चालले तरी याचा परिणाम तुम्हाला दुपटीने दिसेल। त्यासोबतच तुम्हाला रात्री उशिरा जेवण टाळायचं आहे, दिवसभरात भरपूर पाणी प्यायचं आहे व झोप सुद्धा 7 ते 8 व्यवस्थित घ्यायची आहे। आता याचा फायदा मी त्वचेसाठी सांगणार आहे, तर धन्यातील जे अँटीऑक्सिडंट्स आहे ते रक्त शुद्धी करणारे आहे व ते त्वचेसाठी एकदम उत्तम आहे। दररोज धन्याचे पाणी घेतल्यास त्वचेमधून टॉक्सिन्स बाहेर पडतात। यामध्ये तुम्ही थोडीशी हळद पावडर म्हणजे चिमूटभर जर घालून प्यायलास तर त्वचेसाठी याचा सर्वोत्तम उपाय आहे। फोड, पुरळ, पिंपल्स असतील तर याशिवाय थोडं ताजं लिंबू म्हणजे लिंबू रस जरी तुम्ही घातला तरी ते पिणं खूप फायदेशीर ठरणार आहे। हा उपाय करत असताना तळलेले मसालेदार पदार्थ कमी खायचे आहे। चेहऱ्याला दिवसातून 2 वेळेस कोमट पाण्याने धुवायचे आहे। भरपूर झोपायचं आहे, म्हणजे 7 ते 8 तास व स्ट्रेस कमी ठेवायचा आहे। आता बघूया पचनासाठी धन्याचे जे पाणी आहे जेवणाच्या 30 मिनिटं आधी प्यायचं आहे, याच्याने तुमचं पचन सुधारेल। सकाळी उपाशी पोटी घेतल्यास गॅस, अपचन, जळजळ यावर खूप उपयोग होतो। तूप आणि साखर यांचे प्रमाण मर्यादित ठेवायचं आहे, म्हणजेच पचन सुधारायला मदत होते। पाण्याच्या उकळण्याच्या वेळेस थोडंसं आलं किसून घातल्यास किंवा रस टाकल्यास अजून फायदेशीर ठरेल। तर जेवण करताना जेवण हे शांतपणे व चावून खायचे आहे। जेवणानंतर लगेच झोपायचं नाहीये। रोज 10 ते 15 मिनिटं चालणे पचनासाठी उपयुक्त आहे। तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी व पचन सुधारण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे जर उपाय करायचे असतील तर त्याचा फायदा दिसण्यासाठी कमीत कमी 15 दिवस ते 30 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे सातत्य आणि संयम महत्त्वाचा आहे। तर मी अजून काही टिप्स सांगणार आहे। सकाळी उठल्यावर उपाशी पोटी प्यायल्यास याचे उत्तम फायदे दिसणार आहेत। जास्त प्रमाणात सेवन टाळायचं आहे। दिवसातून एकच वेळेस धन्याचं पाणी पिणे पुरेसे आहे। गरोदर महिला आणि औषध घेत असलेले रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापर करायचा आहे। तर बघितलं ना, किती सोपा आणि नैसर्गिक उपाय मी आज तुम्हाला सांगितला आहे। धन्याचं पाणी रोज प्यायला सुरुवात करा आणि तुमच्या शरीरात होणारे बदल नक्की अनुभवा। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया एका नवीन घरगुती उपायासोबत। तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।